आता या ठिकाणी निकाल आलेला आहे. जेऊर गटाचे जे 3 उमेदवार होते संजीवनी पॅनेलचे, ते या ठिकाणी निवडून आलेलं समजतंय. किती मताने आलेले आहेत काय सांगा? आता आदिनाथ कारखाना संजीवनी पॅनलचे गव्हाणे दत्तात्रय हे 8,660 मतं मिळवून विजयी झालेत. त्यांच्याबरोबर श्रीमान चौधरी उमरडचे आमचे 8,062 मतांनी ते विजयी झालेले आहेत. आणि तिसरे उमेदवार आमचे कुगावचे महादेवराव पोरे ह्यांना 8,195 मतं मिळलेले आहेत. साधारणतः 1,700 मतांनी हे तिन्ही उमेदवार आमचे जेऊर गटामधून विजयी झालेले आहेत. आणि ह्यांनी ऊस उत्पादक गटातून एक विजयी सलामी या आदिनाथ पॅनलसाठी दिलेली आहे. मगाशी आमचे सोसायटी मतदारसंघातून डॉक्टर हरिदास केवारे हे 99 मतांनी विजयी झालेले आहेत. म्हणजे 4 उमेदवारांचे निकाल जाहीर झालेत. चारीचे चारी उमेदवार हे आदिनाथ कारखाना संजीवी पॅनलचे आहेत. आदरणीय आमदार नारायणराव पाटील यांचे समर्थक आहेत. यामुळं निश्चितपणे उर्वरित राहिलेल्या सर्व गटांमध्ये आमदार नारायणराव पाटील यांच्याच कार्यकर्त्यांचा विजय होईल अशी आम्हाला खात्री आहे. कशा प्रकारे आता सध्याची विजय घोडदौड सुरू झाली आहे, काय प्रतिक्रिया पहिले? हे जनतेने बरोबर सभासदांनी मतदारांनी उत्तर दिलेलं आहे. आदरणीय आमदार नारायणराव पाटील यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर जी काही विरोधकांकडून टीका झाली त्याला चोख उत्तर आम्ही द्यायच्या ऐवजी शेतकरी सभासद बांधवांनी दिलेलं आहे. की ज्या शेतकऱ्यांना सुद्धा हे अडाणी समजत होते, ना आमदार अडाणी आहे ना शेतकरी अडाणी आहे. मतदार करून त्यांनी ह्या मतपेटीतून दाखवून दिलंय की बाबा ज्यांना घरी बसायचंय ज्यांची लायकी नाही त्यांना त्यांनी घरी बसवलेलं आहे. सध्याची ही आकडेवारी जर पाहिली तर कुठंतरी सर्वच म्हणजे असा वनवे सगळा निकाल लागलेला दिसून येतो. हो, साधारणतः आता कारखान्याच्या पूर्व इतिहास पाहिला तर साधारणतः आमचा पॅनल हा 1,700, 1,800, 2,000 मतांच्या आसपास निवडून येईल अशीच आताची सध्याची तरी स्थिती आहे. आणखी या मतांच्या मताधिक्यामध्ये वाढ होऊ शकते. केम हा आमचा बालेकिल्ला आहे. केम गटामधून स्वतः माझे आमदार संजय मामा शिंदे उभे असताना सुद्धा केम गटातून आम्हाला जास्तीत जास्त मतदान मिळण्याची जास्त शक्यता आहे. तिथं कशा प्रकारे काय कसं तिथलं गणित कसं आहे? केम हा माझे आमदार आहेत त्यामुळे सर्वात विक्रमी मतदान केम गटातून आम्हाला होईल. तिथली काय स्थिती असेल माझ्या आमदारांची काय? माझे आमदार यांना अगोदरच संदेश दिला होता जनतेने की स्वतःचा कारखाना विकलाय, तुम्हाला आदिनाथ मध्ये उतरण्याचा नैतिक अधिकार नाहीये, त्यामुळे मतपेटीतून आपल्याला दिसून येईल. श्रीमान चौधरी या ठिकाणी उमेदवार आहेत, काय सांगाल? पहिला आपला विजय या ठिकाणी झालेला आहे. सभासदांचं पहिल्यांदा मी सभासदांना धन्यवाद देतो की नारायणआबा पाटलाच्या गटातून सर्व उमेदवार म्हणजे निवडून येतील असे म्हणजे निश्चितच झाल्यासारखं आहे. त्यामुळे सर्व सभासदांचा मी धन्यवाद देतो. सभा तर ज्यात विरोधी गट होतात त्या विरोधी गटाच्या विक्रमी सभा सुरू होत्या. आबांची लढत होती ती कुठेतरी फक्त 2-3 महारथींवरच सभा चालू होत्या. तळेकर असतील किंवा आपले बागल असतील. खरं तर ती धनशक्ती आणि जनशक्ती अशी लढाई झाली. त्यामुळे हा जनशक्तीचा विजय आहे. या ठिकाणी दुसरे एक उमेदवार आहेत, काय सांगाल? विजय घोडदौड सुरू झालेली आहे. पहिला विजय केवारे यांचा झालेला आहे. त्यानंतर हे 3 उमेदवार जेऊर गटातून आलेले आहेत, काय सांगाल? हा विजय सभासदांनी नारायणराव पाटील यांच्या विश्वासावर दिलेला आहे. हा सभासदांनी अगदी न्याय दिलेला आहे या करमाळा तालुक्याला. या ठिकाणी काहीच नाही, सर्व सभासदांचे मनापासून आभार मानतो संधी दिल्याबद्दल. काय कसा नारायणआबांच्या नेतृत्वाखाली कसा आता कारखाना चालू होण्याची कसं काय आहेच? आबांवरती विश्वास आहे तालुक्याचा आणि आबांना मदत होणार आहे. कारखाना चालू होणार 100% खरं.